हॅलो, आपण करणार आहे आज 4 टक्स ब्लाऊजची कटिंग. तर आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती करणार आहे. अजिबात पेपरवर कटिंग करणार नाही, डायरेक्ट पिसावर संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मी उंची घेतलेली 12.5, गळा घेतलेला आहे 7.5 इंचाचा गळा आहे. तर आपण पिसावरती आता माप टाकून घेऊया. 12.5 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि शोल्डर आपल्याला 5 इंचाचे शोल्डर ठेवायचे आहे. हाफ शोल्डर 3 इंचाची घेतलेली, मुंडा 5.5 इंचाचा घेतलेला आहे आणि गळा 7.5 इंचाचा ठेवलेला आहे, गळा पाठीमागचा. आपल्याला छाती बघा अशा पद्धतीने छाती मोजून घ्यायची बटनाच्या साईडून. तर साधा ब्लाऊज आहे हा बटनवाला. तर छाती मोजून घेतलेली, छाती 8 इंच आहे. तर 8 चौक 32 म्हणजे 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर 1.5 इंच मी वाढवून घेतलेले. सरळ लाईनी आपल्या फिटिंगसाठी करून घ्यायचे. तर खूप सोपी पद्धत आहे, डायरेक्ट पिसावरती कटिंग करायला अजिबात घाबरू नका. अशा पद्धतीने कटिंग करून शिवून घ्या, ब्लाऊज कुठंसुद्धा चुकणार नाही. तर आपण हा पार्ट कटिंग करून घेऊया बॅक साईडचा. हा पार्ट कटिंग झाला की आपण पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. तर हा मी पीस ह्या साईडला ठेवून घेतलेला आहे. जे ओपन साईड आहे ते एकावेक आहे का चेक करून घ्यायचं आणि मागची साईड आपण पिसावरती ठेवून घ्यायचं ॲडजस्ट करून आणि हा असा भाग आखून घ्यायचा आहे आपल्याला. इतकी सोपी 4 टक्स ब्लाऊजची कटिंग आहे. तुम्ही अगदी डोळे झाकून म्हणलं तरी ही कटिंग करू शकताय. तर पुढचा गळा मी 5.5 इंचाचा घेतलेला आहे. मुंडा हा असाच घेतलेला आहे. मी दोन्ही मुंडा एकसारखाच ठेवते, त्यामुळं फुगे येत नाहीत ब्लाऊजला, चुन्या येत नाहीत. तर 1 इंच मी कमी घेतलेला आहे, पुढचा भाग असल्यामुळं योगपट्टी इथे 1 इंच कमी घेतलेला आहे. तर आपण आता हा कटिंग करून घेऊयात. आपलं किती कमी वेळामध्ये 4 टक्स ब्लाऊजची कटिंग होते बघा. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करू शकता. आता आपल्याला घ्यायचं आहे बाही कटिंग. हे दोन्ही पार्ट आपले कटिंग झालेले आहेत बघा. गळ्याकडची पट्टी आपल्याला ठेवायची असते, काचपट्टी किंवा हुकपट्टीसाठी होती. आता बाहीसाठी मी फोल्ड करून घेतलेला आहे कपडा. बाही पण आपण डायरेक्ट पिसावरतीच कटिंग करायची. बाहीची लांबी मोजून घ्यायची. तर बाहीची लांबी मोजून घेतलेली मी. तर तुमची किती बाही असेल त्याच्या ह्याच्यावरती टाका. माझी 8 इंचाची बाही आहे, तर 8 इंचाची बाही मी घेतलेले प्लस 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे आपल्याला शिलाई मार्जिंग आणि पट्टी फोल्डसाठी. तर हे 2 इंचावर मी टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि इथून 3 इंचावरती घेतलेला आहे आणि खाली 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर आपल्याला आता बाही फिटिंग मोजून घ्यायची. तर बाही आपली शिलाई आहे फिटिंगची तेवढंच मोजून घ्यायची आणि त्याच्या पुढं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे शिलाईचं. तर आता ह्या लाईनी जोडून घ्यायच्या अशा पद्धतीनं आणि बाहीला शेप देऊन घ्यायचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने शेप देत असाल तशा पद्धतीनं दिलात तर चालतंय. मी अशा पद्धतीनं शेप देते बाहीला. तर
आतला भाग आपण कटिंग करून घ्यायचा बाहीचा. एक भाग कमी असतो, एक भाग जास्त असतो, त्यासाठी मी मुंड्याचा भाग दोन्ही सेम ठेवते, हे लक्षात ठेवा. आता योगपट्टी आपल्याला 4 पाहिजेत, कारण हा साधा ब्लाऊज आहे, तर 4 योगपट्टी पाहिजेत. आपण डबल कपडा फोल्ड केलेला आहे, तर 4 वेळा फोल्ड झालेला आहे. तर आपली कमरेची ब्लाऊजची जितकी कमरेची उंची आहे तेवढीच घ्यायची, पुढं 1.5 इंच वाढवून घ्यायचे. तर 2.5 आणि 3 इंचावरती मी योगपट्टी काढलेली. ही आपली योगपट्टी कटिंग झालेली. आता आपल्याला करायचं आहे गळ्याला पायपिंग करायसाठी क्रॉस पट्ट्या. तर तुम्हाला गोट घालायचं असेल तर 1.5 इंचाची पट्टी काढायची, आणि जर फोल्डिंग पट्टी करायची असेल तर 1 इंचाचीच काढायची. तर मी फोल्डिंग पट्टी करणार आहे, तर मी 1 इंचाचीच पट्टी घेतलेली. तर अशा 1-1 इंचावरती लाईनी आखून तुम्ही कटिंग करू शकता. तर गळा लहान असल्यामुळं बस होतात 3 पट्ट्या. 3 पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. तर हे महत्त्वाचं आहे की तुम्ही क्रॉस पट्ट्या जेव्हा कटिंग करता तेव्हा एकसारख्याच पट्ट्या असाव्यात, म्हणजे आपला गळा पण एकसारखा होतो आणि गळा फिनिशिंगमध्ये छान येतो. तर आपलं संपूर्ण ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तर कसे तुम्हाला माझी कटिंग कशी आवडली ब्लाऊजची, या पद्धतीने तुम्ही करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.